प्रिय विद्यार्थी मित्रो, आज आपण PUC प्रथम वर्षाच्या साहित्यमंथन 1 मधील 6वी जी कविता आहे ती कविता आज आपण इथं बघणार आहोत। तर त्या कवितेचं नाव आहे मराठी माती आणि या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज। तर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर। तर मराठी माती ही कविता अभ्यासत असताना सुरुवातीला कवी कुसुमाग्रज यांचा परिचय करून घेणं गरजेचं आहे। विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 1912 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1999 मध्ये झालेला आहे। मराठी साहित्यसृष्टीतील एक अग्रगण्य कवी आणि नाटककार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। त्याचबरोबर कवी कुसुमाग्रज यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केलेले आहेत। याशिवाय कादंबरी, कथा, ललित निबंध इत्यादी लेखनही त्यांनी केले आहे। जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, हिमरेषा, छंदोमयी इत्यादी कविता संग्रही त्यांचे प्रसिद्ध आहेत। दुसरा पेशवा, कौतेय, ययाती आणि देवयानी, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटके आहेत। 1988 साली विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांचा वाङ्मयीन कर्तृत्वाचा गौरवित करण्यात आलेला आहे। कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, राष्ट्राभिमान आणि आवेशाने रसलेली भाषाशैली ही कवी कुसुमाग्रज यांच्या लेखनांची वैशिष्ट्ये आहेत। नाट्यात्मकता हा कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेचा एक खास गुणधर्म आहे। कवी कुसुमाग्रज यांना 1964च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। हा झाला कवी कुसुमाग्रज यांचा परिचय। यानंतर या कवितेमध्ये नेमकं कवी कुसुमाग्रज यांनी काय सांगितलेलं आहे त्याची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना इथं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर प्रस्तुत कवितेत मराठी मातीत जन्मलेल्या लोकांची महती कवी कुसुमाग्रज यांनी सांगितलेली आहे। त्याचबरोबर कवी कुसुमाग्रज म्हणतात की माझ्या मराठी मातीला कुणी हिणवू नका असा दमही दिलेला आहे। म्हणजे माझ्या मराठी मातीला कुणीही कमी लेखू नका असंही इथं कवी कुसुमाग्रज यांनी सांगितलेले आहे। त्याचबरोबर मराठी मातीचे महत्त्वही या कवितेच्या माध्यमातून कुसुमाग्रजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर मी कविता वाचतो, त्यानंतर मी शब्दशः अर्थ सांगत जातो। तर बघा, कविता अशी आहे, मराठी माती कुसुमाग्रज। कुसुमाग्रजांनी या कवितेच्या पहिल्या कडव्यांमध्ये काय म्हणतात ते बघूया। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासा टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। हिच्या कुशीत जन्मले
काळे कणकर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात. कडे कपारीत उभी हिच्या शिवाची देवळे, तेज सरितांमधून स्वाभिमानाचे ओहळे. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. दिवा झोपडीत मंद, पेटे त्यावर मशाल, तिच्या दीप्तीने उजळे घर देशाचे विशाल. रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. येथे देवाचे मंदिर, नाही श्रीमंत सोनेरी, हिच्यासाठी रमापती राहे वाळवंटावरी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे घर. माझ्या दरिद्री मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. येथे फडकला झेंडा विळ्या कोयत्यांच्यासाठी, खड्ग गंभीर राहिले सदा कंगालाच्या पाठी. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या भाऊत आहे समतेची ग्वाही. अन्यायाची सुलतानी कधी हिने ना साहिली, आहे मूर्तीच्या दाराशी हिच्या श्रद्धेची हवेली. अशा प्रकारची ही कविता. तर या कवितेचा आपण आशय बघूया. तर सुरुवातीच्या कडव्यांमध्ये कवी कुसुमाग्रज काय म्हणतात? तर माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. म्हणजे या मराठी मातीच्या सानिध्यात राहणाऱ्या दगडास सुद्धा जाग येते, जाणीव होते. म्हणून मराठी माणसांनी मराठी मातीचा सहवास करावा व मातीला शिरोद्धार्य मानून, पूजनीय मानून तिचा जो टिळा आहे तो टिळा कपाळी लावावा, असा संदेश पहिल्या कडव्यातून कवींनी दिलेले आहेत. त्यानंतर हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात, ज्याच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात. बघा दुसऱ्या कडव्यांमध्ये त्यांनी काय म्हणतात? मराठी कुशीत जन्मलेल्या माणसाचे हात कणखर बनलेले आहेत. एवढी महिमा किंवा ताकद या मराठी मातीत आहे. एवढेच नव्हे तर तिच्यातल्या प्रबळ ताकदीने मृत्यूवरही मात करायला या मराठी मातीने, या मराठी माणसांना शिकवलेले आहेत, असे इथं कवीनं दुसऱ्या कडव्यांमध्ये म्हटलेले आहेत. कडे कपारीत उभी हिच्या शिवाची देवळे, तेज सरितांमधून स्वाभिमानाचे ओहळे. आता या कडव्यांमध्ये कवी कुसुमाग्रज काय म्हणतात? मराठी मातींमध्ये कडे कपाऱ्या, सपाट जमीन हा भाग व्यापलेला असून तिथे शिवाची मंदिरे उभारलेली आहेत. एकंदरीत मराठी माणसांच्या तारणहार म्हणूनच शिवा इथं उभे असल्याचं या कुसुमाग्रजांनी इथं सांगितले आहेत. आणि येथील ज्या नद्या आहेत त्या नद्यासुद्धा एकंदरीत मराठी मातींमधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या स्वाभिमानानं वाहत असल्याचंही इथं कवीने इथं सांगितलेलं आहे. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन,
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान. बघा, कवी कुसुमाग्रज काय म्हणतात, माझ्या मराठीला किंवा माझ्या मराठी मातीला तुम्ही हीन किंवा दुबळी समजू नका. अशा आपल्याला वाटते की मृत्यूलोकाहूनही स्वर्गलोक हा श्रेष्ठ आहे, पण इथे कवीला स्वर्गलोकाहूनही माझी मराठी माती ही थोर आहे असं इथं त्यांनी दाखवलेलं आहेत आणि त्यांचा सहवास आपल्याला मिळालेला आहे असं अभिमानानं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी त्या या कव्यांमध्ये त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे, मराठी मातीचं त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. आता बघा पुढे त्यांनी काय म्हणतात, दिवा झोपडीत मंद, दिवा झोपडीत मंद पेटे त्यावर मशाल, तिच्या दीप्तीने उजळे घर देशाचे विशाल. मराठी मातीचं अस्तित्व जे आहे ते झोपडीतील मंद दिव्याप्रमाणे वाटत असले तरी त्यावर प्रकाशमय असणारी मशाल पेटवण्याची एक ताकद, एक कुवत या मराठी मातींमध्ये आहे आणि तिच्या प्रकाशाने संपूर्ण विशाल देश उजळून काढण्याची ताकद या मराठी मातींमध्ये आहे असाही एक त्यांनी आशय इथं सांगण्याचा प्रयत्न या कुसुमाग्रजांनी केलेला आहे. पुढं काय म्हणतात बघा, रत्न जडिता अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. मराठी मातीचं एकंदरीत महत्त्व सांगत असताना कवी काय म्हणतात, मराठी मातीत केलेले अभंग किंवा मराठी मातींमध्ये निर्माण झालेले अभंग हे कसे आहेत, रत्नजडित अलंकारांहूनही ते श्रेष्ठ दर्जाचे अशा प्रकारचे अभंग इथं आहेत. आणि मराठीतील ओवी तिची ताकद जी आहे ती अमृताप्रमाणे आहे. ओवी ज्या आहेत मराठीतील ओवी ह्या अमृताप्रमाणे आहेत. अमृताची ती मैत्रीने जणू बनवू शकलेली आहे एवढी ताकद या मराठीच्या ओवींमध्ये आहे आणि त्या शब्दांना ताकद देणारी विद्या देवतेची पालखी चार वर्णातूनही फिरते असंही या कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे. आता चार वर्ण हे कोणते चार वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अगोदर जी विद्या होती ती विद्या उच्चवर्णीय लोकांच्या भोवती तेवढंच गुरफटलेली होती. नंतरच्या काळामध्ये संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेमध्ये जकडलेली जी विद्या होती ती प्राकृत मराठी रसाळ देशी भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि विद्येचं दार जे होतं ते सर्वसामान्य खुलं करून त्यांनी टाकलं आणि विद्येचा जो प्रवाह आहे तो प्रवाह उच्चवर्णीय लोकांच्या बरोबरच सर्वसामान्य म्हणजे क्षत्रिय, वैश्य, शूद्र या स्तरातील लोकांच्या पर्यंत तो प्रवाह, शिक्षणाचा प्रवाह वाहत 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 आलेला आहे. आता हे कुठून आलं, हे कुठं जन्मलं, मराठी मातींमध्ये जन्मलं. एवढी थोर महिमा, एवढी थोर ताकद या मराठी मातींमध्ये आहे असं कवी कुसुमाग्रजांनी इथं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पुढे बघा, येथे देवाचे मंदिर नाही श्रीमंत सोनेरी, हिच्यासाठी रमापती राहे वाळवंटावरी. बघा, या मराठी मातींमध्ये असलेली जी मंदिरे आहेत ही मंदिरे सोन्याने माखलेली नाही आहेत, नटलेली नसली किंवा सोनेरी नसली तरी या मातीचा लळा म्हणजे एखादा माया जो आहे तो माया असणारा रमापती विष्णू हिच्यासाठी वाळवंटातही तो राहायला तयार आहे. तर पुढे त्यांनी काय म्हणतात बघा, रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर,
येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे घर. कवी कुसुमाग्रज मराठी मातीचं महत्त्व सांगत असताना काय म्हणतात की रसांमध्ये आणि शृंगारांमध्ये ओथंबून वाहणारा जो स्वर आहे, या स्वराने मंत्रमुग्ध करणारी अवस्था आणि त्यातून त्याचं गर्वहरण झालेलं आहे. गर्वालाही ते नमावी लागलेलं आहे. कुठे? या मराठी मातींमध्ये गर्वाला सुद्धा नमावी लागलेलं आहे. आणि तो जो गर्व आहे तो वसुधा हेच माझे घर समजून इथंच संचार तो करत आहे. त्यानंतर कवी म्हणतात येथे अहंता माझ्या दरिद्री मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वर्णन. कवी काय म्हणतात? मराठी मातीचा तुम्ही अपमान करू नका, मराठी माती दरिद्र आहे असं समजू नका. आज ना उद्या तिच्या दारिद्र्यातच भविष्य आपल्याला वरदान ठरणार आहे. म्हणून मराठी मातीला तुम्ही काय समजू नका, दरिद्र आहे असं म्हणू नका, असंही कवीनं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथे फडकला झेंडा विळ्या कोयत्यांच्यासाठी, खडग खंबीर राहिले सदा कंगालांच्या पाठी. बघा पुढं कवी कुसुमाग्रज काय म्हणतात, येथे किंवा इथली जी झेंडा जो आहे तो झेंडा फडकलेला आहे. कशासाठी? विळ्या कोयत्यांच्यासाठी फडकलेला आहे. याचा अर्थ काही राजकारण्यांनी स्वतःचं वर्चस्व किंवा झेंडा अबाधित राखण्यासाठी त्याचा वापर केला, पण येथील तलवार जे आहेत ते तलवार मात्र कंगाल दारिद्र्य लोकांच्या पाठीशी सतत उभी राहिलेले आहेत, असं इथं कवीनं सांगितलेलं आहे. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. मराठी मातीने दान मागायला कधीच पदर पसरलेलं नसून सोन्याचं सिंहासन असणाऱ्यांपुढे सुद्धा कधीच मान त्यांनी झुकवलेलं नाही आहे. एवढी स्वाभिमानी ही मराठी माती आहे. या मराठी मातीमध्ये जन्माला आलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती खूप स्वाभिमान असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून पुढं कवी कुसुमाग्रज म्हणतात की हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्राच्या बहुत आहे समतेची ग्वाही. बघा हे सांगत असताना कवी कुसुमाग्रज काय म्हणतात बघा, हिच्या स्वातंत्र्याची साक्ष गगनात घुमते आहे आणि तिचे जे पुत्र आहे ते एकोप्याने समतेने राहण्याची ग्वाही देतात. हा मराठी मातीचा गुणधर्म आहे. म्हणून मराठी महत्त्व सांगत असताना कवी कुसुमाग्रजांनी हेही सांगितलेले आहेत. पुढं बघा, अन्यायाची सुलतानी कधी हिने ना साहिली, आहे मृत्यूच्या दाराशी हिच्या श्रद्धेची हवेली. कवी कुसुमाग्रजांनी मराठी माती या कवितेमधील शेवटच्या कडव्यांमध्ये काय सांगतात की मराठी मातींमध्ये जन्माला आलेला व्यक्ती किंवा इथला मराठी माणूस मानवनिर्मित अन्यायाला हिने कधीच भीक घातलेले नाहीत. ते अन्याय कधीच त्यांनी सहन केलेले नाहीत. ज्यावेळी मानवनिर्मित संकट ओढवलेले आहे, मानवाकडून अन्याय झालेला आहे, त्या वेळेला या मराठी मातीतील प्रत्येक माणूस त्याला काय केला? विरोध केलेला आहे, त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि तेही मृत्यूवर उदार होऊन मृत्यूवर विजय मिळवण्याचा तो प्रयत्न करता करता जरी मरण आले तरी त्या मरणाला इथला मराठी माणूस किंवा मराठी मातीतील व्यक्ती भीत नाही, कारण त्याचं वास्तव्याचं मृत्यूच्या दाराशी आहे.
असं इथं कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला सिद्धी जोहाराने शिवाजी महाराजला पकडण्यासाठी गेले त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेने सुद्धा जीवावर उदार होऊन त्यांनी काय केलेलं आहे, तर बाजीप्रभू देशपांडेंनी त्या मोगली सैन्याशी त्यांनी 2 हात करून त्यांनी लढलेले आहेत. त्याचबरोबर अफझल खानाच्या भेटीच्या वेळी सुद्धा जीवामालासारखे लोक जीवावर उदार होऊन त्याच्याबरोबर लढलेले आहेत. अशा अनेक लोक या मराठी मातीमध्ये होऊन गेलेले आहेत की मृत्यूला न भिता त्यांनी काय केलेलं आहे, जीवावर उदार होऊन त्यांनी या मातीचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. असं इथं या कवींना सांगायचं आहे. तर याचा निष्कर्ष काय आहे, तर बघा एकंदरीत या कवितेतून मराठी माती आणि मराठी माणूस मराठी माणसं यांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व इथं पटवून देण्याचं काम कवी कुसुमाग्रजांनी या कवितेच्या माध्यमातून त्यांनी इथं केलेलं आहे. अशा प्रकारची ही कविता इथं संपलेली आहे. धन्यवाद.